गेट बनवलेला आहे आणि इथपासूनच लाइटिंग वगैरे केलेली आहे. मस्त असं सजवलं आहे आणि सुरुवातीलाच बघा असा मंडपचा एंट्री अशी ठेवलेली आहे. तर अत्यंत मनमोहक आणि बघाल तर तुम्हाला असं वाटेल की हुबेहूब दर्शन देवाचं, भैरी भवानी मातेचं दर्शन सर्वांनी घ्यायचं आहे. आणि हा गाभारा आहे आपल्या देवाऱ्याचा, मेन देवाचा जो गाभारा आहे तो आहे. संध्याकाळी खूप गर्दी होईल, त्यामुळे आताच सर्व आहे ना शूट करून ठेवतोय. कुठं तुमचं कॅटरेस वगैरे आहे? कॅटरसला जाईल मला. कुठं कुठे? शिवणा मयूरबाग. मयूरबागला काय? कांबळे भावकीचा जो गोंधळ आहे, 11 वर्षी गोंधळ असतो. नमस्कार करायचा. ओम नमो भगवते वासुदेवाय सांगाय सहपरिवार देवता तर नमस्कार मंडळी, कशा आहे सर्व? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. तर मी आलेलो आहे धामापुरात. आमचा भावकीचा गोंधळ आहे, म्हणजेच कांबळे भावकीचा कुलदैवत मातेचा आज त्रिवार्षिक गोंधळ आणि जागर आज धामापूर भुशेवाडी येथे होणार आहे. त्याच्यासाठी आज मुंबईवरून आलेला आहे. आणि तुम्ही बघताय हे समोर गेट लागलेलं आहे. आता हे आपलं बोर्ड आहे आणि हा समोर पिरावरच बोर्ड लागला आहे. इथे हा तुरलकडून रस्ता येतो आणि असाच समोर हे बोर्ड गेट बनवलेला आहे आणि इथपासूनच लाइटिंग वगैरे केलेली आहे. तर आता आम्ही श्राव्या, जिजा, अक्षरा आणि जिजा आपली इकडे आहे आणि बबलू आला आहे मुंबईवरून. आणि इथपासून ते भुशेवाडीपर्यंत व्यवस्थित एकदम लाइटिंग वगैरे केलेली आहे. आणि इथून आता आम्ही थोडक्यात तुम्हाला दाखवतो. रात्री मस्त वाटेल मला वाटतं, रात्रीचं लाईट वगैरे चालू झाल्यानंतर. आता आम्ही जरा जाऊन येतोय तिकडे, तर तुम्हाला मंडप वगैरे कसा तयारी केलेली आहे आणि स्थानिक जे इथले मंडळ आहेत, मंडळ म्हणजे मंडळ आपल्या भावकीतले सर्व लोक, त्यांनी सर्व ही व्यवस्था केलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला आज जरा गोंधळाचं कसं नियोजन केलेलं आहे ते जरा मी इथून दाखवणार आहे तुमच्यासाठी. कारण खूप मेहनत घेतली आहे स्थानिक जे भावकीतली काही इथली मंडळी आहेत त्या लोकांनी. आणि मंडप वगैरे मस्त असं सजवलं आहे. आणि सुरुवातीलाच बघा असा मंडपचा एंट्री अशी ठेवलेली आहे. आणि इथे आपला बॅनर आहे, हा बघा, हा बॅनर आहे. आणि हे जेवणासाठी वेगळं डिपार्टमेंट केलं आहे इकडे. आणि इथून समोर आपला सभामंडप आहे. तुम्ही जर बघाल तर प्रशस्त अशी जागा आणि खुर्च्या वगैरे व्यवस्थित अशा लावलेल्या आहेत. आता आपण समोर जाऊन कुठे गोंधळ होणार आहे ती सुद्धा जागा तुम्हाला दाखवतो. तर ह्या ठिकाणी आहे ना रात्री देव आपले जे कुलदैवत आहे ते इथे आणल्या जाईल. आणि इथे दिवटी पाजवण्याचं जे काम आहे आणि गोंधळ जो मेन सुरुवात होईल ते ह्या ठिकाणी होणार आहे. हे बघा, खूप पहिला आपल्या मंडपात व्हायचा, जागा जर थोडी कमी पडायची. आता कोणत्याही प्रकारची जागेची कमतरता नाही, अशा प्रकारे सर्व नियोजन केलेलं आहे. रांगोळी जर बघाल तर अत्यंत मनमोहक आणि बघाल तर तुम्हाला असं वाटेल की हुबेहूब. हे बघा, रांगोळी बघितलात ना. आता ही रांगोळी कोणी काढली आहे हे आता मला सांगता येणार नाही, तरी विचारून मी तुम्हाला सर्व माहिती देईनच. तर बघा,
बघण्यासारखी आहे रांग एकदम. ही सर्व आहे ना माणसाकडे एक कला आहे. ते कला आहे ना अशी स्वतः अशी उतरवतात. आणि ह्या ठिकाणी आपलं गोंधळ मेन ह्या ठिकाणी सुरुवात होणार आहे. आणि आपल्या बरोबर आहेत ना काही मंडळी जर भेटले तर आपण माहिती घेऊया. हे आपलं देवघर आहे. तुम्हाला जरा आतमध्ये दाखवून येतो. हे आपलं देवघर आहे इथे. तर हे आपलं देवघर आहे मेन. तर आता तुम्हाला आहे ना दर्शन देवाचं भैरी भवानी मातेचं दर्शन सर्वांनी घ्यायचं आहे. आणि हा गाभारा आहे आपल्या देवाऱ्याचा. मेन देवाचा जो गाभारा आहे तो आहे. संध्याकाळी खूप गर्दी होईल त्यामुळे आताच सर्व आहे ना शूट करून ठेवतोय. आणि डेकोरेशन पण चांगलं केलेलं आहे. तुम्ही बघाल तर असं सुंदर असं डेकोरेशन. आणि हा आपला देवार आहे देवाचा. आणि इथून आता परत मी बाहेर जातोय. जरा बाहेरचा आता आहे ना तुम्हाला जरा गोंधळ तो इथे होणारच आहे. आता जेवणासाठी आहे ना जेवणासाठी वेगळी बैठक सिस्टम टेबल लावलेले आहे तिकडे. अशा प्रकारे टेबल लागलेले आहेत. तुम्ही बघाल तर 60, 120, 150, 200 लोक बसतील अशी मला वाटतं नियोजन आहे. हे मांसाहारी आहे या साईडला. मांसाहारी आहे. आणि इकडे जे आहे ते वेगळा विभाग आहे. शाकाहारी आहे. शाकाहारी या साईडला आहे. तिकडे पण आहे ना व्यवस्थित चांगला सुटसुटीत जागा ठेवलेली आहे. वाढप्यांना पण कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशा प्रकारे अजून फिरण्यासाठी पण जागा व्यवस्थित ठेवलेली आहे. टेबल सिस्टम जेवण असणार आहे. आणि कोणत्याही प्रकारची कमतरता होणार नाही असं वाटतंय. कारण भरपूर भाविक आहे ना येतात. मग रात्री लेट झाल्यामुळे सर्व गडबड होते. आणि प्रशस्त अशी मध्ये जागा आहे म्हणजे अडचण होता कामा नाही. आणि ह्या साईडला आपला किचन आहे. किचन जे आहे ना ते ह्या साईडला आहे. ह्या साईडला किचन आहे. इथे आहे ना जेवण बनणार आहे. आणि मांसाहारी जेवण आहे. मांसाहारी इकडे बनणार आहे. आणि शाकाहारी तयारी झालेली आहे. तर आता इथे आहे ना मांसाहारी जेवण बनत आहे. मटण पकड्याचं कापून सर्व तयारी जवळ झालेली आहे. हे आता शिस्त. तुम्ही कुठून आला? संगमेश्वरवरून. म्हणजे जेवणाचीच ऑर्डर घेता तुम्ही? काय नाव काय आहे? तुम्ही कुठून आलेलात आता? जेवण फक्त जेवण बनवता की कुठं तुमचं कॅटरेस वगैरे आहे? कॅटरसला जाईल बघा. कुठे? शिवणा मयूरबागला काय? म्हणजे जेवणाच्या सर्व ऑर्डर घेता? 5 ऑर्डर. अच्छा. तर किती लोक आले आहेत आता तुमची? आता आमचे लोक 40 लोक आहेत. 40 लोक. तुमचा मोठा ग्रुप आहे का याचा? 30 लोक सगळे टोटल जातात. 30 लोक आता इथे आहेत म्हणजे महिला पकडून सर्व. अच्छा. म्हणजे मोठा तुमचा ग्रुप आहे किंवा मोठा कॅटरेस आहे. मयूरबाग स्टॉपच्या इथं आहे ते हॉल वगैरे आहे तो तिथेच आहे का? तर मित्रांनो हे आहेत ना जेवण बनवण्यासाठी जे कॅटरेसवाले आले आहेत ते मयूरबाग आपल्या बुरंबी तिकडून आलेले आहेत. आणि इथे महिला मंडळ सर्व वडे बनवत आहेत. आणि जेवणाची जवळजवळ तयारी झालेली आहे.
आता नंतर संध्याकाळी जरा गडबड होईल, कारण भरपूरसे पाहुणे मंडळी येतात बाहेरून, तर त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशस्त जागा अशी ठेवलेली आहे. आणि तर आपल्याबरोबर आहेत ना दादा आहेत आपल्याबरोबर. जरा दादा आपल्याला आहे ना सविस्तर माहिती सांगतील. आज भरपूर दिवसांनी आपली भेट झालेली आहे, सहसा कसं भेट होत नाही, तर आज कसं काय नियोजन आहे आणि आपल्या भावकीचं आज गोंधळ आहे, गोंधळाचं कसं नियोजन आहे आणि काय काय व्यवस्था कशी केलेली आहे, किंवा कुठून काय लोक कुठून आलेले आहेत, किंवा आता ही रांगोळी जी दिसते ही रांगोळी कुणी काढलेली आहे, तुम्हाला जर माहिती असेल तर जरा आम्हाला सांगा. आपला हा कांबळे भावकीचा जो गोंधळ आहे हा त्रैवर्षी गोंधळ असतो, दर 3 वर्षांनी येतो. या गोंधळाचं नियोजन फार मोठ्या प्रमाणात केलं जातं. त्याचबरोबर या गोंधळाला अनेक ठिकाणहून, म्हणजे साधारणतः महाराष्ट्रातून जेवढे कांबळे भावकीचे लोक आहेत ती सगळे या गोंधळाच्या कार्यक्रमाला येतात. आमचे जे इथले काही कार्यकर्ते आहेत ते त्यांना संपर्क साधून हा गोंधळाचं नियोजन केलं जातं. ह्या भैरी भवानीचा जो गोंधळ आहे हा गोंधळ इथे अत्यंत मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. इथे आमचे गुणाजी कांबळे म्हणून त्यांचं जे एक स्थान आहे, या स्थानामध्ये आमची पूर्ण जो भावकीचा जो देव आहे तो देव इथे असतो आणि त्याची पूजा ही आपण 3 वर्षांनी केली जाते. आणि त्यानिमित्ताने आपल्या पूर्ण महाराष्ट्रातून जे सांगली असो, सातारा असो, नागपूर असो, यवतमाळ असो, आपले रत्नागिरी, राजापूर, नंतर फार कोकणात, तळ कोकणपासून रायगड जिल्हा, ठाणे जिल्ह्यातून सगळी लोक इथे या गोंधळाला येतात, फार मोठ्या प्रमाणात येतात. आणि हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. जवळजवळ 3 ते 3,500 पब्लिक या गोंधळाला इथे उपस्थिती लावते. आणि हा साधारणतः दिवसभराचा कार्यक्रम असतो. मग त्याच्यामध्ये जागर असतो, जोगवा असतो, ज्योत पाजळणं असतं, नवस फेडणं असतं, हे सगळे कार्यक्रम आता सुरू होतील. आणि असं हे सगळं नियोजन असतं. मग असेच म्हटल्याप्रमाणे रांगोळी, ह्या रांगोळी आमच्या इकडच्या ज्या भगिनी आहेत, ज्या ताई आहेत, त्या ताईंनी सगळ्यांनी इथे फार मेहनत घेऊन 2-3 तास इथे मेहनत घेऊन ह्या रांगोळी इथे काढलेली आहे. अशाप्रमाणे हा मोठ्या प्रमाणातला हा जो गोंधळ आहे तो इथे आता साजरा होणार आहे. आता 6 वाजल्यापासून इथे सगळे ज्योत पाजळण्यापासून, दिवटे नाचवण्यापासून हा सगळा इथे कार्यक्रम इथे झाला होईल. त्याचबरोबर आम्ही इथे महिलांचा हळदी कुंकू समारंभ घेतो. ज्या महिला अनेक ठिकाणाहून येतात त्यांना वाण देऊन आम्ही त्यांचं हळदी कुंकू करतो. हुशार विद्यार्थ्यांचा आम्ही इथे सत्कार समारंभ करतो, येणाऱ्या पाहुण्यांचा सत्कार करतो. आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवणाचा कार्यक्रम झाला की मग रात्रभर गोंधळी इथे आपला गोंधळ नाचवतात. अशाप्रमाणे हा उत्साहात हा कार्यक्रम साजरा केला जातो. आता मी बघितलं जरा जेवणाच्या इकडे पण प्रशस्त अशी जागा आणि चांगली व्यवस्था केलेली आहे. ते कसं नियोजन केलेलं आहे, काय शाकाहारी आणि मांसाहारी? शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे इथे आपल्याकडे जेवण असतात. काही लोक मांसाहारी खात नाहीत, मग त्यांच्यासाठी शाकाहारीसाठी आपण वेगळं नियोजन करतो आणि त्या पद्धतीने आपण करतो. आणि मग त्याच्यासाठी आम्ही मग पूर्ण कॅटरिंगची व्यवस्था, म्हणजे बाहेरून माणसं अरेंज करून त्यांना मग सगळं करतो. कारण काय, मग जर आपलीच लोकांनी जर तिथे राबले तर मग त्यांना इथे त्या उत्सवाचा आपल्याला आनंद घेता येत नाही. म्हणून आम्ही त्याप्रमाणे असं नियोजन केलं की बाबा बाहेरूनच माणसं आणून त्यांच्याकडनं आपण करून घ्यायचं आणि मग बाकीच्या आपल्या सगळ्या कांबळे भावकीतली जेवढी लोकं आहेत त्यांना त्याचं नियोजन आणि त्याचा आनंद घेता येईल अशा पद्धतीने आम्ही त्याचं नियोजन केलेलं आहे. ह्याच्या आधी आपला जो ज्योत पाजवायचा जो कार्यक्रम होता तो आतमध्ये व्हायचा मंडपात, आणि आता प्रशस्त अशी जागा आहे, म्हणजे कोणताही भाविक कुठूनही आला तर त्याला ह्या एवढी मोठी तुम्ही जागा उपलब्ध करून दिलेली आहे की तो आनंद घेऊन जाऊ शकतो. हे कधीपासून, म्हणजे 2 वर्ष झाले असतील? मागचा जो गोंधळ झाला त्या गोंधळापासून आम्ही सुरुवात केली. याच्या आधी अंगणामध्ये व्हायचं, पण त्यावेळेला काय व्हायचं, जागा तुटपुंजी असल्याकारणाने सगळ्यांना ज्योत घेऊन फिरणं किंवा ती दिवटी नाचवण्याचा त्याचा आनंद किंवा आस्वाद घेता येत नव्हता. म्हणून आम्ही आमच्या कमिटीने असा निर्णय घेतला की आपण बाबा तेच आपण जर बाहेर घेतलं तर आपल्या सगळ्या लोकांना व्यवस्थित त्याची दिवटी नाचवता येईल, त्याचा आनंद घेता येईल, अशा पद्धतीने आम्ही त्याचं नियोजन केलेलं आहे. आणि एखादा कार्यक्रम अरेंज करणं आणि तो पूर्णत्वास नेणं, म्हणजे इथले स्थानिक जे आपले मंडळी असतील त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे. त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल जरा? नाही, त्यांची तर मेहनत अपार आहे, खूप मेहनत असते, अपार मेहनत आहे. कारण एवढा मोठा कार्यक्रम आहे
एवढ्या लोकांचा समूह इथे जमणार असतो, त्यांची सगळी अरेंजमेंट करणं, याच्यासाठी स्थानिक लोक खूप प्रचंड प्रमाणामध्ये मेहनत घेतात. आम्ही मुंबईकर असलो तरी आम्ही मुंबईकरांना आम्ही त्यांना हेच सांगितलं होतं की पैशाची कुठे कमतरता भासू नये, त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. पण जे स्थानिक लेवलला जे काम आहे, जे तुमचं मंडपापासून त्या जेवणाच्या अरेंजपासून सगळे फार छोट्या मोठ्या गोष्टींवर त्यांना इथे लक्ष केंद्रित करावं लागतं. तर त्यांचं खूप मोठं योगदान आहे याच्यामध्ये. आमचे जे मालक आहेत अविनाश अरविंद कांबळे, त्याच्याबरोबर महेंद्र कांबळे, त्याच्याबरोबर आणखीन जे सुनील कांबळे आणि अनेक लोकं जी इथली स्थानिक लोकं आहेत ती इथे अपार मेहनत घेतात आणि हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करतात. त्याचबरोबर अनेक लोकं बाहेरून येतात, त्यांचे राहण्याची व्यवस्था, त्यांच्या आंघोळ पाण्याची व्यवस्था, त्यांच्या सगळे व्यवस्थासुद्धा ते करतात. त्याच्यामुळे त्यांचं तर खूप मोलाचं सहकार्य इथे आहे. तर नक्कीच दादा, आपला गोंधळ भावकीचा, कांबळे भावकीचा गोंधळ म्हणजे आपलं नाव आहे आणि ह्याच्यापुढे असाच थाटामाटात होणार हे नक्कीच काय सांगता काय हे करण्याची गोष्ट नाही. तर असाच आपला गोंधळ पुढे जबरदस्त होतच राहील. पण आज तुम्हाला सांगायला आवडेल की आज मला या क्षणाची छायाचित्रण करण्याची संधी मिळालेली आहे आणि त्याचे मी नक्कीच काहीतरी तुम्हाला चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि सर्व भावकीला जे देणगीदार असतील, ज्यांनी देणगी माहेरवस्तीने असतील, त्यांचेच देखील आभार मानेन की त्यांनी मोलाचा वाटा या कार्यक्रमासाठी जो उचललेला आहे. आणि पुढं संध्याकाळी तुम्हाला सर्व ड्युटी पाजवण्याचा कार्यक्रम असेल, सर्व या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. तर व्हिडिओमध्ये राहा, स्किप करू नका. जय जय जी व्यंकटरमणा दया सागरा परिपूर्ण परमज्योती प्रकारीकरणा करतो प्रार्थना श्रवण कीते जननी परित्वा पाळले पित्या परित्वा सांभाळले सकल संकटापासून रक्षिते पूर्ण दिसले प्रेम सो तरी आवडे नावे तरी जगे सूर्यागर जनक जननी पण स्वभावे सहजारी अंगाचे दीननाथा प्रेमासाठी भक्त रक्षिते संकटे प्रेम दिल्या अपूर्व गोष्टी भजनासाठी भक्तांच्या परिसावे विज्ञापना कृपाळवा लक्ष्मी रमणा मदन हालोनी गर्भ झाला आलोलिक रचना दाखवली झालो पश्चात पाय घातले पिते कृपाळवा जगजेची अपराध पोटी झाली माझे ओम नमो गणपते कुलदैवताभ्यो नमः अपराध पोटी झाली माझे ओम नमो भगवते कुलदैवताभ्यो दादा जमलेला हात नमस्कार करायचा. ओम नमो भगवते वासुदेवाय सांगाय सहपरिवार देवताभ्यो नमः. मुलांना पाणी घ्यायचं, नारळ पाणी सोडायचं 3 वेळ. ओम नमो श्री महागणपती स्नानामी. ओम नमो भगवते पवित्र अपवित्र स्नानम समारापयामी. कुंकवामध्ये फुल बुडवायचं, फुल ठेवायचं. ओम नमो श्री गंधाक्षता पुष्पम समारापयामी. नारळ पाणी सोडायचं. ओम नमो भगवते ग्रामदैवताभ्यो नमः. नारिल फलकेल स्नानं समरापयामि. पवित्र अपवित्रो स्नानं समरापयामि. ओम नमो भगवते वासुदेवाय. हळदीमध्ये फुल बुडवायचं, फुल ठेवायचं. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरिद्रा कुंकुम सौभाग्यद्रव्यानि समरापयामि. ग्रामदैवताभ्यो नमः. तांदूळ घ्या, हात जोडा.
ओम नमो श्रीमान मागणाधिपतये नमः इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः वासुदेवताभ्यो नमः मातृपितृभ्यो नमो नमः निर्विघ्नमपि समुपगच्छतं गच्छ कपिलभुजकर्णका लम्बद्धनुचोविकटो विघ्ननाशो गणाधिपतये नमः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो बालचन्द्रो गजानना द्वादशेतानि नवानि शृण्वदपि विद्यारम्भे विवाहे च निर्गमे संग्रामे सङ्कटे चैव विघ्नस्तस्य न जायते शुक्लं वरं गरं देवं शिशुवर्णचतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायते सर्वविघ्नपाशान्ते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे कुलदैवते भैरवभवानी माते नमस्करोमी नमस्कारं सांगाय दोन्ही नारळ तांदूळ टाकायचे दोन्ही नारळ तांदूळ टाकायचे नमस्करोमी नमस्कारं सांगाय सहपरिवार देवता नमः पाणी घ्यायचं समोर नारळ ठेवलेले आहे ओम नमो श्री भूदेवताभ्यो नमः स्नानं समर्पयामि ओम नमो भगवते वासुदेवाय भूदेवताभ्यो नमः स्नानं समर्पयामि हळदीमध्ये फुल ठेवायचं ओम नमो भगवते वासुदेवाय भूदेवताभ्यो नमः नमस्करोमी नमस्कारं सांगाय सहपरिवार देवताभ्यो नमः हरिद्रा कुंकुम सौभाग्यप्रदानी समर्पयामि वरील नारळ ठेवलेले आहे तुमचा कोण पूर्वज असेल त्याचा नारळ आहे तो पाणी सोडायचं ओम नमो श्री पितृदैवताभ्यो नमः स्नानं समर्पयामि गंगा कृष्णा कोयना निरा सावित्री चंद्रभागा भागीरथी माते पितृदैवताभ्यो नमः स्नानं समर्पयामि हळदीमध्ये फुल ठेवायचं ओम भगवते वासुदेवाय सांगाय सहपरिवार देवताभ्यो नमः ओम नमो भगवते वासुदेवाय सांगाय सहपरिवार देवताभ्यो नमः हात जोडा ओम पार्थाय प्रतिबोधिता भगवते नारायणाने स्वयं व्यासेन ग्रथिता पुराणमुनिना मध्यमहाभारतम् आद्वैतामृतवर्षिणी भगवद्गीता दशाध्यायिनी मम त्वामनसन्नदामि भगवद्गीते पौरुषणम् तुलारविन्दतपत्रनेत्रेण त्वया भारत प्रजापितो ज्ञानमय प्रदीपाः प्रपन्न पारिजाताय स्तोत्रमैत्रकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतुहे नमः सर्वोपनिषदो गावो भोक्ता गोपालनन्दना पार्थवत्सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामहतं वसुदेव सुतं देवं कौसचानुर्यवर्धनं देवकी कृष्णं वन्दे जगद्गुरु देवकी परमानन्दनं कृष्णं वन्दे जगद्गुरु देवकी परमानन्दनं कृष्णं वन्दे जगद्गुरु ओम भगवते वासुदेवाय सांगाय सहपरिवार देवताभ्यो नमः दोघांनी वरती उभी राहा माऊली हाती आता घ्या कळसावर आपल्या हळद फिरवायची सगळ्या माटावर हळद फिरवायची समरापयामि ओम भगवते वासुदेवाय धूपं दीपं तपे धूपं दीपं समरापयामि आणि ह्या कांबळे भावकीचा आपला साधारण प्रमाण 3 वर्षाचा पांढरीचा गोंधळ त्याप्रमाणे बाय माझ्या अखंड भावकी तुझ्यासमोर हात जोडून 50 रुपये गावपाडीला नारळ दिलेले आहे जागेच्या बालकाला नारळ दिलेले आहे बाय त्यांच्या वाडावडलामध्ये नारळ दिलेले आहे कोण त्यांचा पूर्वज आला त्यांना खुटी मारली खुटीमध्ये मठी बांधली मठीमध्ये एखाद्या 5-5 पैसे झाले तुझं नाव घेऊन गावच्या पांढरीचं नाव घेऊन तिकडे तिकडे आपलं पोटपाणी भरण्यासाठी प्रवास करताय धंदा करताय
बाय माझी आई एकंदरीत त्यांच्या जाण्यात बोलबाल्यात एकंदरीत त्यांना सगळ्यांना सुखाचे सांभाळ, त्यांच्या केल्या कमाईमध्ये बरकत दे. बाय माझी आई काय जरी सुखावका झाला होता तरी आम्ही नरक भरलेली माणसं, तू देवकलेचा देव आहेस. काय कुणाचं देणं घेणं राहिलं असलं ते गाव पाठीच्या मातात तुझ्या दे जाण. एकंदरीत सगळ्यांचं सांत्वन करून अखंड भावकी तुझ्या समोर पदर पसरून उभी आहे. काय चुकावका झाला असेल त्यांच्या पदरात टाक. आपली लेकरं आपल्या पक्काखाली घे. गंगेसारखं मन कर, सागरासारखा देह कर. आपली लेकरं जातील तिकडे त्यांच्या पाठीवर रखवाली ठेव आणि असाच आवाच्या आणि असाच एकोपा सगळ्यांचा सुखाचा वाटली बिरा